जय शिवराय मित्रांनो महाडीबीटी फार्मर स्कीम अर्थात कृषी विभागाच्या राबवल्या जाणाऱ्या योजनांचं पोर्टल या पोर्टलच्या माध्यमातून गेल्या महिना ते दीड महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या तत्वावरती निवड करण्यात आलेली आहे। परंतु निवड करत असताना शेतकऱ्यांना 2020 21 21 22 22 23 आणि 23 24 24 25 या वर्षामध्ये केलेले अर्ज याच्यामध्ये पात्र होत आहेत। मित्रांनो, ज्यावेळेस शेतकऱ्यांना त्या बाबीची गरज होती त्या बाबीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना त्या बाबीसाठी अर्ज केलेले होते, परंतु सध्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना त्या बाबीची गरज नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्याचा सोडतीमध्ये नंबर लागल्यानंतर सुद्धा कागदपत्र अपलोड करत असताना शेतकरी याच्यासाठी विचार करत आहे की ती बाब आता मला गरजेची नाही किंवा त्या बाबीची मला आता घेण्याची आवश्यकता नाही किंवा त्या बाबीचा माझा महाडीबीटीवरती नंबर लागला नाही म्हणून मी वैयक्तिकरित्या खरेदी केलेली आहे। अशी डबल बाब आता शेतकऱ्यांना नकोय किंवा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आता त्या बाबीचं अनुदानही नकोय। अशा परिस्थितीमध्ये सोडतीमध्ये निवड झालेल्या या शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी वारंवार सांगितलं जातंय। मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण पात्र झालेला असाल आणि जर आपल्याला त्या बाबीची आवश्यकता नसेल, आपल्याला जर महाडीबीटीवरती निवड झालेल्या या बाबीमध्ये स्वारस्य नसेल, आपल्याला दुसरी बाब हवी असेल, आपण नवीन कुठल्या तरी बाबीसाठी अर्ज केलेला असेल, तर याच्यासाठी आपल्याला आपला जो निवड झालेला अर्ज आहे तो बाद करावा लागणार आहे। कारण याच्यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती ही योजना राबवली जाते। आपला जर याच्यामध्ये नंबर लागलेला असेल, आपण जर कागदपत्र अपलोड केली नाही तर आपल्याला मुदतवाढ दिली जाते, आपली वाट पाहिली जाते आणि साहजिकच त्याच्याऐवजी दुसरा जो कोणी शेतकरी पात्र होणार आहे तो सुद्धा त्या बाबीसाठी वेटिंग मध्ये राहतोय। आणि जर तुमच्या इतर कुठल्या बाबीची लॉटरी लागणार असेल तर तुमचा प्राधान्याने आलेला जो अर्ज आहे तो जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत पुढे तुम्हाला लाभही दिला जात नाही। अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दुसऱ्या नवीन बाबीचा लाभ मिळण्यासाठी, पात्र होण्यासाठी किंवा ज्या बाबीची आपल्याला लॉटरी लागलेली ज्याची आपल्याला गरज नाही त्याची दुसऱ्या शेतकऱ्याला गरज असेल तर त्या शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळण्यासाठी आपला अर्ज आपल्याला बाद करणं गरजेचं आहे। आणि मित्रांनो, हाच अर्ज आपण महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती लॉग इन करून अगदी 30 सेकंदामध्ये बाद करू शकता। याच्यासाठी तुम्हाला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती तुमचा फार्मर आयडी टाकून ओटीपी टाकून लॉग इन करायचे। लॉग इन केल्यानंतर आपण जे काही घटकासाठी केलेले अर्ज आहेत या घटकासाठी केलेल्या अर्जावरती त्या टॅबवरती क्लिक करायचे। याच्या अंतर्गत आल्यानंतर आपल्याला लागू केलेले घटक दाखवलं जाईल। या लागू केलेल्या घटकाच्या अंतर्गत आपण जे जे अर्ज केलेले आहेत ते अर्ज आपल्याला या ठिकाणी दाखवले जात आहेत। आता याच्यामध्ये तुमचं जे काही विनर असेल किंवा तुमचं वेटिंग लिस्ट असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाणार आहे। जो अर्ज तुम्हाला याच्यामधून बाद करायचा आहे त्या अर्जाच्या पुढे कॅन्सल नावाचे ऑप्शन देण्यात आलेले आहे। त्या कॅन्सल वरती आपल्याला क्लिक करायचे। कॅन्सल वरती क्लिक केल्यानंतर आपण बरेच सारे अर्ज केले असतील तर कॅन्सलसाठी ओटीपी पाठवला जाईल। हा शेवटचा अर्ज असेल, त्या बाबीचा त्या योजनेच्या अंतर्गतचा शेवटचा अर्ज असेल तर आपल्याला हा अर्ज कॅन्सल केल्यानंतर पुढील अर्ज करण्यासाठी आपल्याला पेमेंट करावं लागेल असं सांगितलं जाईल। आणि जर इतर काही अर्ज असतील तर आपल्याला सिंपली त्याचा एक ओटीपी पाठवला जाणार आहे। आपल्या मोबाईलवरती 5 अंकी ओटीपी येईल। आलेला ओटीपी त्या दिलेल्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि ओके वरती क्लिक करायचंय। आपला हा अर्ज तात्काळ त्या ठिकाणी बाद केला जाणार आहे। आता याच्या व्यतिरिक्त अर्ज बाद करायचे असतील तर सेम प्रोसिजर आपण फॉलो करू शकता। कॅन्सल वरती क्लिक करायचे, ओटीपी मागवायचा, 5 अंकी आलेला ओटीपी टाकायचा आणि कॅन्सल करायचंय। आणि फक्त एकच बाब असेल तर एकच बाब आपण या ठिकाणी कॅन्सल करू शकता। तर अशा प्रकारे आपला नको असलेल्या अनुदानासाठीचा जो काही अर्ज असेल हा अर्ज आपण जर बाद करायचा असेल, आपल्याला जर लाभ घ्यायचा नसेल तर बाद करू शकता। आपल्या सर्वांना विनंती आहे की जर आपल्याला त्या बाबीची आवश्यकता नसेल तर ती बाब आपल्या प्रोफाईल मधून काढून टाका, आपलं प्रोफाईल क्लिअर करा, जेणेकरून आपल्याला इतर योजनांचा लाभ मिळण्यासाठी आपलं रेकॉर्ड व्यवस्थित होईल। आणि त्या बाबीचा इतर जर शेतकऱ्याला गरज असेल, इतर शेतकऱ्याला लाभ घ्यायचा असेल तर त्या शेतकऱ्याला लाभ मिळण्यासाठी सुद्धा मदत होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।